घटस्फोट झाल्यानंतर 10 वर्षांनी ते दोघे लग्नात भेटले. प्रवीणने राधाला एकटंच बसलेलं पाहिलं आणि तिच्याजवळ जाऊन खुर्चीवर बसला. बराच वेळ दोघे एकमेकांकडे पाहूनही जणू काही न पाहिल्यासारखे करत राहिले. 7 वर्ष त्यांनी एकत्र घालवली होती. भांडणं तर होतीच, पण काही गोड आठवणीही मनात घर करून बसल्या होत्या. शेवटी प्रवीणनेच बोलायला सुरुवात केली. कशी आहेस? राधा थोड्या अभिमानाने म्हणाली. मजेत आहे. दुसऱ्या लग्नाला 9 वर्ष झाली. 2 मुलं आहेत. प्रवीणने तिच्या चेहऱ्याकडे नीट पाहिले. ती पूर्वीपेक्षा खूप बारीक दिसत होती. चेहऱ्यावर आधीसारखी चमक नव्हती. अंगावर महागडे कपडेही नव्हते. त्याला आठवले जेव्हा ती त्याच्यासोबत होती तेव्हा किती सुंदर दिसायची. प्रवीण तिच्याकडे पाहत होता तेव्हा राधाने नजर चुकवली. मग स्वतःला सावरत ती म्हणाली, तू कसा आहेस? आणि आपला बंटी कसा आहे? प्रवीणही थोड्या गर्वाने म्हणाला, मी सुद्धा मजेत आहे. दुसऱ्या लग्नाला 6 वर्ष झाली. 1 मुलगी आहे आणि आपला बंटी आता 9वीत गेला आहे. माझी पत्नीही खूप चांगली आहे. आम्ही खूप आनंदी आहोत. हे ऐकून राधाच्या मनात जळफळाट झाला, पण तिने चेहऱ्यावर ते उमटू दिले नाही. तिने प्रवीणकडे नीट पाहिलं. जणू 40व्या वर्षीच तो म्हातारा वाटत होता. केसावर पूर्ण पांढरेपणा झळकत होता. वरून रंग लावलेला दिसत होता, पण मुळाशी पांढरे केस स्पष्ट दिसत होते. पोटसुद्धा खूप वाढलं होतं. दोघे बराच वेळ शांत बसले. लग्नाच्या सोहळ्यात ते दिवसभर जवळपास होते, पण आणखी बोलणं झालं नाही. निघायच्या वेळी प्रवीण राधाजवळ आला आणि म्हणाला, एक गोष्ट सांगू का? राधा म्हणाली, काय? प्रवीण उदासपणे म्हणाला, आयुष्य खरं तेच छान होतं जे तुझ्यासोबत जगत होतो. आता तर फक्त दिवस ढकलतोय. हे ऐकून राधाच्या मनात आनंद आणि वेदना एकत्र उसळून आल्या. जणू गळ्यात काहीतरी अडकलं. अश्रू आवरत ती म्हणाली, मी आता पश्चाताप करते. एक दारुडा आणि वाईट माणूस पडलाय वाट्याला. रडत रडत दिवस ढकलते. प्रवीणने डोळ्यात आलेले पाणी लपवण्यासाठी चेहरा वळवला आणि म्हणाला, आपण दोघे मूर्ख होतो. छोट्या छोट्या गोष्टींना मोठं करून वेगळं झालो. आज तुला एवढंच सांगायचंय की तू खूप चांगली आहेस. तुझ्यासोबत घालवलेल्या क्षणांच्या आठवणीत दिवस काढतोय. हे ऐकून राधा रडू लागली. रडत रडत ती म्हणाली, मी सुद्धा त्याच आठवणींवर जगते. एवढं म्हणून तिने पर्स उचलली आणि निघून गेली. असा पश्चाताप करण्याची वेळ कोणावरही येऊ नये, यासाठी आपल्या माणसांना ओळखायला शिका.